मुलीसारखं कोणतंच योगदान नाही आहे. कारण की मुलगी जे सहन करते, जे वागते, ते कोणीच योगदान देऊ शकत नाही. कारण की वडिलांच्या घरी जन्म घेते आणि तिथंच मोठी होते, परंतु लग्न झाल्यानंतर जाताना ती 3 वेळेस मागं वळून पाहत असते. 2 हस्तक आणि 3रे मस्तक एवढेच ती घेऊन जाते. आणि माहेरी जरी आली तर ती काही नेण्यासाठी कधीही येत नाही. माहेर म्हणजे तिच्यासाठी आपल्या बालपणीच्या आठवणी असतात का नाही. बालपणीच्या आठवणी, आईबापांनी आपल्यासाठी सजवलेलं अंगण असतं आणि भावाने आपल्याला लावलेली माया असते आणि बहिणींसंगे बागडलेली ती एवढीशी बावली असते. म्हणून तिला माहेर एवढं प्यारं असतं ना. लोक सहज विचारतात, हो सारखं सारखं काय माहेर माहेर करते तू. कारण माहेरासारखी माया ही कुठंच भेटू शकत नाही. सासरी किती तुम्ही सोन्याचा घास घ्या, परंतु माहेरात आपल्याला चटणी भाकर जरी भेटली ना तरी ती आपल्यासाठी सोन्यापेक्षा पण प्यारी असते. म्हणून बायका नेहमी सुट्ट्याचीच वाट बघतात. कारण की का, आपल्याला कधीतरी माहेरी जायला भेटेल आणि आपण आपल्या लहानपण परत जगू शकतो. म्हणून मुलीला कधी कमी समजू नका. 2 हस्तक आणि 3रे मस्तक घेऊन ती सासरी जाते. सासरी गेल्यानंतर तिथे परकं घर असतं, तिथं कोणीच आपलं नसतं. असतं का कोणीच नसतं, तरी पण त्या घरी ती सगळी टायमिंग मॅनेजमेंट करते. त्या घरी ती रुसते, त्या घरी ती हसते आणि ते घर आपलंसं करते. पण काही घरामध्येच सुनेला आपलंसं केलं जातं आणि काही घरामध्ये मात्र तिला कधी परकंच धन मानलं जातं. म्हणजे आपण वडिलांच्या घरी असतो तरी पण काय म्हणतात, परक्याचं धन आहे बाबा, आपण तिचं लग्न करून देऊ, मग तिचं ती बघण. आणि नवऱ्याच्या घरी आल्यानंतर सुद्धा काय म्हणतात, लोकाची ती म्हणजे विशेष आहे ना. मुलीबाबत जर हा विचार केला ना, इतकं म्हणजे डोक्यात जर घेतलं तर वाईट मनात विचार येतात. कारण की आता कन्यादान हे इतकं भारी पुण्य आहे ना, की ज्याला मुलगी नाही त्यालाच ते समजतं. म्हणून ते परक्याचं मुलीचं का होईना बरं कन्यादान करतात, परंतु ज्यांना मुली आहेत ना त्यांना त्याची जाण नसते. म्हणून मुलीला कधी कमी लेखू नका आणि मुलीचा कधी पण सन्मान करा.